हॅलो गाइस, दिस इज विशाल नागपुरे। सो फायनली आपण बघत आहे की ग्रुप सी ची मेन्स झालेली आहे, ज्यामध्ये 7000 प्लस जागा आहे टायपिंगच्या क्लर्कच्या। आणि क्लर्क मेन्समध्ये आपण बघतो की नियर अबाउट 96,000 विद्यार्थी त्याला एलिजिबल होते। आता एक्झाम दिली आहे नियर अबाउट 85,000 जवळपास विद्यार्थ्यांनी। पण आपल्याला एक सर्वात इम्पॉर्टंट बघायचं आहे की जे स्किल टेस्ट आहे ते कोणासाठी राहणार आहे। म्हणजे आपण काही गोष्टी बघू की स्किल टेस्ट कोणासाठी राहणार आहे, पेपरची लेवल काय होती, यामध्ये भूकंपग्रस्त असतील, मला म्हणजे खूप सारे फोन आले की सर आमच्यासाठी पण सांगा काहीतरी, भूकंपग्रस्त असतील, दिव्यांग असतील जे अपंग त्यांना म्हणतो आपण, आणि एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांचं पण बघू, आणि सोबत ओपन ओबीसी एससी एसटी एनटी एनटीबी एनटीसी एनटीडी यांच्यापैकी कोण व्यक्ती स्किल टेस्टला जनरली एलिजिबल होणार आहे ते पण आपण बघूया। जसं मी ते लिहिलं आहे याच्यामध्ये की कट ऑफ 110 ते 140। पुन्हा मला हे सांगायचं आहे की हा जो कट ऑफ आहे हा फक्त स्किल टेस्टसाठी आहे। फायनल कट ऑफ दुसरा आहे, त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या की ग्रुप सी चा फायनल कट ऑफ किती लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे। पण आपण या ठिकाणी बघणार आहे की या कट ऑफ मध्ये दिव्यांगाला किती मार्क लागेल, एक्स सर्व्हिसमॅनला किती मार्क लागेल, जे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे त्यांना किती मार्क लागेल, जे विद्यार्थी ओपन मध्ये आहे, एससी मध्ये आहे, एसटी मध्ये आहे, ओबीसी मध्ये आहे, मेल फिमेल, जे सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहे। मला वाटतं की या व्हिडिओनंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही। आणि मी तुम्हाला जे स्कोर सांगितले त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी स्किल टेस्टला लागून जा, कारण की बघा कधी पण जसं बघतो आपण की रिझल्ट आहे सर हे आहे 2-3 महिने, ते सोडून द्या, स्किल टेस्टला वेळ लागतं थोडंफार। सेकंड पॉईंट, आपली नेक्स्ट ची प्रिलिम सुद्धा आहे, आपण ही ग्रुप सी ची एक्झाम आहे, क्लास 1 ची एक्झाम नाही आहे, या कारणामुळे आपण ते पण एक्झाम देणार आहोत, हे डोक्यात ठेवा सर्वांनी, ठीक आहे। तर चला आपण बघूया की क्लर्क टायपिंग स्किल टेस्ट कट ऑफ 110 ते 140 मार्क, पण यामध्ये 110 मार्क कोणाचे आहे आणि 140 मार्क कोणाचे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे। सर्वात पहिले आपण बघू याच्यामध्ये विद्यार्थ्यांना की काय कसं पद्धतीने होईल, ठीक आहे। तर आपण सर्वात पहिले बघू की बाबा आता सांगतो की जे भूकंपग्रस्त आहे त्याला आपण म्हणू शकतो प्रकल्पग्रस्त, यांचा जो कट ऑफ लागेल एक सर्व्हिसमॅन आणि दिव्यांग। बघा तुम्हाला एक मला सांगायचं आहे की जनरली असं होते की दिव्यांगाचे कट ऑफ जास्त लागतात, त्यामागे रिझन असं आहे जनरली की त्याचा जो एक रायटर असतो कधी पण, त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की एक्स सर्व्हिसमॅन आणि हे सारखं राहील म्हणून। प्रकल्पग्रस्त लोक कमी असतात, काही भागातले असतात, त्यामुळे याचा कट ऑफ कमी लागू शकतो। तर जसं आपण म्हटलं की हे जे प्रकल्पग्रस्त आहे येथून जे मॅक्झिमम लोक जे आहे जर, आणि मी तुम्हाला सांगता मार्क्स तुम्हाला सांगतो की एक प्रॉब्लेम असा चालला महाराष्ट्रामध्ये, 200 पैकी 80 आहे। का 80 आहे, मार्क की क्वेश्चन? नाही सर क्वेश्चन, तर मी मार्क म्हणतोय, मी तुम्हाला मार्क्स विचारत आहे, मला मार्क्स सांगायचे आहे, तर क्वेश्चनवर खेळ नसतो। किती वेळा सांगू तुम्हाला ते की मार्क्स बघायचे आपल्याला, मार्क्स तर किती पैकी, ते पण 400 पैकी। काही लोकांना असं वाटलं की त्याला 200 पैकी मार्क्स, मला कमेंट पण आले की सर कसं पॉसिबल आहे, मागच्याच 131 होतं, यावेळेस कसं 160 आहे। अरे बाबू ते 200 पैकी होतं, हे 400 पैकी आहे, त्याच्यामुळे आता सोडून द्या का बोलावं त्यांना दादा। तर 400 पैकी आपल्याला बघायचं आहे किती मार्क कसं राहील। तर सर्वात पहिले आपण बघू की जे पेपर जे होते आपले, जसं आपण पेपर 1 जसं बघतो आपला मराठी आणि इंग्लिश ग्रामर होता, किती मार्काला, तर 200 मार्काला। आणि पेपर 2 होता आपला जीएस, 200 मार्काला। तर आता आपल्याला बघायचं विद्यार्थ्यांनो की या 200 पैकी बघा, म्हणजे लक्षात ठेवा एक पॉईंट की आपल्याला स्कोर कसा काढायचा आहे मेन्समध्ये, ठीक आहे, किती मार्क काढायचं समजून घ्या। आपल्याला इथे बघू आपण सर्वात पहिले की पेपर 1 मध्ये 200 पैकी, आता जसं मराठी आहे सर्वांचा मराठी चांगला असतो, पेपर 1 ठीकठाक असतो, तर आपण यामध्ये 50 पैकी, आणि हे 50-50 क्वेश्चन असतात, तर मराठीमध्ये आपण 50 पैकी नियर अबाउट 35 ते 40 मार्क क्वेश्चन्स, जे क्वेश्चन आपण म्हणूया क्वेश्चन इथे जे आहे तर ते मार्क सर्व ते क्वेश्चन करू ते प्रॉब्लेम झाला, ठीक आहे। तर क्वेश्चन आपले राईट राहू शकतात, म्हणजे निगेटिव्हवर पकडून,
आणि इंग्लिश इतकी चांगली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची, त्यातून सर्वसाधारण विद्यार्थी चांगले आहे, पण काही काही लोक वेगळे भारी केस आहे. तर 20 क्वेश्चन इथे आपण जनरली पकडू शकतो. तर बघा 40 आणि 20 60, तर पेपरमध्ये आपण 60 क्वेश्चन जरी आपण आणले चांगल्या पद्धतीने तर आपण एक सेफ होतो GS2 साठी. म्हणजे बघा पेपरमध्ये तुम्हाला किती पाहिजे, 60 क्वेश्चन्स, किती मार्काला, 120 मार्काला पेपर 1मध्ये. सेकंड आहे आपला पेपर 2, या ठिकाणी तुम्हाला GS जे आहे ते 200 मार्काला आहे. ठीक आहे, तर 200 पैकी असं आता कसं असते, GS व्हॅरी करते खूप वेळा आणि जनरली कॉमन स्कोर असते. तर खूप सारे विद्यार्थ्यांचा GS जो आहे असं म्हटलं जाते की GS खूप यावेळेसचा मॉडरेट प्लस टफ होता, मॉडरेट आणि टफच्या जवळपास होता, मीडियम आणि म्हणजे सोपी नव्हता, मीडियमच्या खाली नव्हता. तर असं म्हणू शकतो आपण की यामध्ये 200 पैकी समजून घ्या आपण एक एक्झाम्पल क्वेश्चन जर पकडला आपण तर आपण 40 क्वेश्चन आणू शकतो. आता बघा 40 क्वेश्चन कोणाला भारी वाटेल, ज्याचं 20 मार्क होतं प्रिलिममध्ये, पहिला अटेम्प्ट आहे, पहिल्या अटेम्प्टमध्ये गेलेला आहे, त्याला एकच मार्क, काय की 1 मार्कवाले पण आहे, 0.75 मार्कवाले पण आहे, त्या लोकांना ऑब्वियसली कठीण वाटेल कारण की त्यांचा अभ्यास नाही आहे. आणि असं नाही की चुकीचं आहे, आपण अचानक दिलेला आहे, फॉर्म भरला आहे, तर होऊ शकते. 20 मार्कवाला जो विद्यार्थी आहे त्याला कठीण वाटेल 40 मार्क घ्यायला, आणि जो त्याला 20 मार्क भेटला तर पॉसिबल नाही आहे. तर अशाच लक्षात ठेवा की 40 मेन्समध्ये महाराष्ट्राची पूर्ण क्रीम असते, लक्षात ठेवायचं. आणि त्या जागा आहे 7000+, ते सुद्धा कोणाला भेटेल, ज्यांचा स्कोर ऑब्व्हियसली 150-160च्या वर असेल. तर आपण जसं बघू शकतो की 40 क्वेश्चन मिनिमम तुमचे बरोबर पाहिजे. ठीक आहे, निगेटिव्हवर सोडून. तर 60 आणि 40 झाले 100, म्हणजे किती झाली पूर्ण 200. तर आपण समजू शकतो की तुमचा निअरबाउट जो स्कोर आहे हा 200 मार्काचा जर जवळ असेल, कोणाचा मी सांगायचा ओव्हरऑल. बघा करायचं आहे, मराठीमध्ये आपण 35-40 मार्क घेऊ शकतो जनरली. एक मिनिट, मराठीला 35-40 मार्क आपण घेऊ शकतो आरामात, प्रॉब्लेम नाही आहे, कारण की 10 मार्क आपण सोडले. इंग्लिशमध्ये आपण 50 पैकी 20 मार्क तर घेऊ शकतो, मेन्समध्ये तर तुम्हाला करायच लागणार आहे. आणि GSमध्ये तुम्हाला 100 पैकी 40 क्वेश्चन तुमचे बरोबर असले पाहिजे, विथ निगेटिव्ह सोडून सर्व काही. तर 200 जर असं केलं आपण 200 भेटतात मार्क, 50%. आणि हा कॉमन स्कोर आहे विद्यार्थ्यांच्या, लक्षात ठेवा, जे ओपनवाले आहे, OBC वाले. म्हणून या अनुषंगाने जेव्हा आपण बघतो तर 200 मार्क जर कॉमन असेल तर ओपनचा कट ऑफ जास्त जाऊ शकतो. हे केव्हा, जेव्हा जागा 500-1000 असतात तर. पण आपल्या ज्या जागा आहे त्या जागा आहे निअरअबाउट किती, 7000. तर या 7000 जागेमध्ये आपला जो कट ऑफ लागेल हा कट ऑफ खूप जास्त व्हॅरी करेल, खूप भयंकर व्हॅरी करणार तुम्हाला सांगतो. म्हणजे जसं आपण म्हटलं याच्यामध्ये की ज्या कास्ट आपल्या जनरली आहे ते पण आपण लिहून घेऊ याच्यामध्ये. आपण पहिले सर्व हे गोष्टी लिहून घेऊ. ठीक आहे, ओपन, जनरल आणि फिमेल, OBC सेम, SC ST. ठीक आहे, म्हणजे होणार काय आपल्याला की आपल्याला हे जे हा जो कट ऑफ आहे ना, हा कट ऑफ जर आपण समजलं तर आपण स्किल टेस्ट आरामात करू शकतो. ठीक आहे, आणि NTB सर्व आपण ते पण बघणार आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो थोड्या वेळात. ठीक आहे, म्हणजे नियर अबाउट तो NTBचा कट ऑफ नियर अबाउट SC सारखा वापस लागतो. ठीक आहे, तर आपण काय म्हटलं याच्यामध्ये की जे आपल्या जागा 7000 ते 7000 आपण जवळपास प्लस पकडू. या कारणामुळे होणार काय आहे की जो कट ऑफ 200 कि 220 जाणार होता, हा 7000 जास्त जागा असल्यामुळे हा कट ऑफ जो आहे फायनल कट ऑफ 170 to 180 जाईल ओपनचा. बघा मी काही गोष्टी सांगत आहे तुम्हाला याच्यामध्ये. हे मार्क आहे सर्व, हे मार्क आहे, हे लक्षात ठेवा. मला हे याच्यामुळे नाही की खूप जण मला फोन मेसेज करतात 10 वेळा. तर 170 ते 180 मार्क पाहिजे ओपनवाल्याला, जे की कठीण नाही. जसं आपण बघितलं तुम्हाला मी सांगितलं स्ट्रक्चर, तर कठीण नाही आहे. हा झाला ओपनचा. आता ओपनच्या अनुषंगाने जेव्हा आपण बघतो किंवा दिव्यांगाचा किती राहील, भूकंपग्रस्त प्रकल्प किती राहील, एक सर्व्हिसमॅन मला तुम्हाला सांगू जनरली मी याचा कट ऑफ तुम्ही बघायचं, लक्षात ठेवायचं कधी पण
ज्यांचा पण समजून घ्या 80 ते 120 स्कोर आहे, त्याचा प्लस जर असेल तो बॉस तो कम्प्लिटली सेफ आहे. 120 प्लस वाले पूर्णपणे सेफ आहे, पूर्णपणे. त्याच्यामुळे मी तुम्हाला रेंज सांगितली, कट ऑफ इथे लागू शकते. 80 ते 120 कट ऑफ लागेल, पण 120च्या वर जे आहे ते पूर्णपणे सेफ आहे. 120 प्लस पूर्णपणे सेफ आहे, पूर्णपणे लक्षात ठेवा. म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन आहे, मला ज्यावेळी फोन आला त्याने सांगितलं की 140 आहे सर, 150 आहे, 156, जे पण स्कोर सर्वांचे आहे ते सेफ आहे. सर्वांनी 120 प्लस सेफ आहे. सेम जसं आपण बघितलं की जो पण भूकंपग्रस्ताचा जो पण आकडा आहे हा पण नियर अबाउट सेमच राहणार आहे. याच्यात थोडंसं आपण व्हॅरी करू. याच्यामध्ये आपण करू 100 ते 120. बघा मी काय केलं याच्यामध्ये की व्हॅरी जे म्हटलं आपण इथे 80 काऊन आणलाय सांगता नाही त्यांचं कट ऑफ. आता यांचा कट ऑफ किती होता माहिती आहे प्रिलिममध्ये? 0.75 मार्क 100 पैकी. विचार करा, फक्त पेपर तुम्हाला द्यायचा होता, इतका भंजर कट ऑफ होता. हे माहीत तर पाहिजे. यांचा कट ऑफ जवळपास सारखाच, मॅक्झिमम दिव्यांग 1 मार्क असंच कट ऑफ होता. म्हणजे काही जे व्हॅरी केलं होतं त्यांनी, पण लक्षात ठेवा 1 मार्क 2 मार्क 5 असे कट ऑफ समजून घ्या होते. या कारण जागा जास्त असल्यामुळे कट ऑफ सेफ आहे. इथे समजून घ्या असं राहील की या ठिकाणी सुद्धा आपण म्हणू शकतो की 120 प्लस सेफ आहे. आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कॉल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, मला पर्सनली तुम्ही विचारू शकता. आणि दिव्यांगाचा कट ऑफ नाही का जास्त जातो जनरली. तुम्हाला सांगितलं का बरं, तर माझं एक रिझन आहे की दिव्यांगामध्ये त्याच्यासोबत एक व्यक्ती असतो जो पण चांगला हुशार असतो, किंवा काही दिव्यांग जे स्वतःहून पेपर देतात त्यांना प्रॉब्लेम जनरली जातो. तर आपण बघतो की टायपिंगवाले कोणी सोबत त्याला लेखणी त्याने कोणी लिहिलं असेल त्याचा स्कोर वाढू शकतो ना, असं आहे आपण बघतो. तर यांचा कट ऑफ मी जवळपास असं नेईल की 120 ते 140, 120 to 140 यांचा जनरल कट ऑफ राहील. आणि आपण असं म्हणू शकतो की 140 प्लस वाले इथे सेफ आहे, 140 किंवा 150 वाले इथे सेफ आहे. या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहे. म्हणजे आपल्याला सेफ झोन पण बघायचा आहे. म्हणजे ज्यांचा स्कोर, आणि यांना बघा यांना टायपिंग नाही आहे आणि तुम्हाला म्हणजे एकदम स्किल टेस्ट त्यांना दिली नाही आहे, त्यात सांगितलं 2 वर्षानंतर तुम्ही करू शकता, पण यांचे डायरेक्ट रिझल्ट लावले जातील पूर्णपणे. या कारणामुळे भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, यांनी हा स्कोर लक्षात ठेवा. हा फक्त स्किल टेस्टसाठी तुम्हाला सांगायचं. स्किल टेस्टसाठी जर पहा, स्किल टेस्टचं असं आहे की तुम्हाला सांगितलं 2 वर्ष इथून, ठीक आहे, आपण ते ॲडमध्ये बघितलेलं आहे. त्या पद्धतीने जसं तुम्हाला म्हटलं की प्रकल्प, एक एक्झाम्पल, जर समजा यांना टायपिंग नसती तर कट ऑफ फायनल लागलं असतं 120 असं काहीतरी लागू शकते. पण जर आज मी काही लोकांना सांगितलं की बाबा तुम्हाला स्किल टेस्ट नाही आहे किंवा सर आहे काय, आम्हाला सांगितलं 2 वर्ष वगैरे आहे, पण मला एक असं वाटते की तुम्ही सध्या एक डोक्यात एकच ठेवा, डॉक्युमेंट क्लिअर ठेवा. ज्यांचे स्कोर असे आहे तुम्हाला सर्व सूट दिलेली आहे, MPSC वगैरे तुम्हाला सर्व सूट दिलेली आहे, तर तुमचे डॉक्युमेंट चांगल्या पद्धती कसं असते, मला एक वाटते जॉईनिंग केल्यानंतर पण काही प्रॉब्लेम नाही आहे, है ना. तर एकदा हा स्कोर आपला असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. तर मला असं वाटते की तुम्ही आपले फक्त डॉक्युमेंट बरोबर ठेवा, जे पण व्हेरीफाय जे पण झाले असेल, ज्या सर्व गोष्टी आहे. असं नको पाहिजे की डॉक्युमेंट आपण कटत आहोत, ते सर्वात वाईट गोष्ट आहे. तर क्लिअर आहे सर्वांना. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, एक्स सर्व्हिसमॅन, दिव्यांग, कट ऑफ सांगितलेले आहे. सेफ झोन तुम्हाला सांगितलं आहे की सेफ झोन काय राहील, ठीक आहे. आता आपण काय करू की आपण आता बघू ओपन आणि OBCचं. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला विचारू शकता. बघा ओपन नियर अबाउट जसं आहे 130 ते 140 प्लस जे आहे ते स्किल टेस्ट. आता आपण बघू स्किल टेस्टवाले. तुम्ही लोक स्किल टेस्ट देऊ शकता या कट ऑफमध्ये, तुम्हाला जवळपास चान्सेस जवळपास आहे. OBC जे आहे हे नियर अबाउट 125 to 135, हा जास्त फरक नसतो. SC मध्ये फरक राहील 110 to 120, ST मध्ये जो फरक राहील 105 to 110 असं काहीतरी राहील कट ऑफ. म्हणजे हे झाले फक्त स्किल टेस्टचे, हे लक्षात ठेवा. स्किल टेस्ट फायनल कट ऑफ नाही, स्किल टेस्टचे कट ऑफ आहे. याच्यामध्ये बघू आपण NT, VJNT, NTB, NTC आणि NTD जवळपास सारखाच लागेल. C थोडा जास्त लागतो. तर
तर सीमध्ये जर आपण जसं बघू तर सी जनरली ओबीसी सारखा कट लागतो, ओबीसी सारखा. तर याला बघू 120 ते 130. NTB आणि NTD जो लागेल हा 115 ते 120 आणि VGNT जो आहे हा अबाउट 115 ते 120 जवळपास सेम लागू शकतो. तर हे फक्त जे कट ऑफ आहे स्किल टेस्टवाल्या लक्षात ठेवा. हे आपण ऑब्झर्वेशन केलेले कट ऑफ असतात. कशा पद्धतीने मुलांचे स्कोर आलेले आपण ते सर्व बघितलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वे आपण केलेला आहे. यामध्ये सर्वेमध्ये जे पण भागातले जे विद्यार्थी असतात, जे मेन्सचे विद्यार्थ्यांचे स्कोर बघितले आहे, ते कंबाईनला मागे मेन्सला होते ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि जसं बघतो की स्किल टेस्टचा कट ऑफ इम्पॉर्टंट का बरं असतो की जर आणि तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या पण आहे की जो व्यक्ती स्किल टेस्टला पात्र आहे, क्वालिफाय आहे, जरूर नाही की त्याला पोस्ट भेटणार आहे. पहिला समजून घ्या. आता समजून घ्या एका जागेसाठी 3 जण समजून घ्या त्यांनी घेतले. 7,000 जागा आहेत, 21,000 समजून घ्या 22,000 लोक घेणार आहे. म्हणजे काय होणार आहे 22,000 जे पण विद्यार्थी आहे ते कुठे जाणार आहे स्किल टेस्टला. आता मला एक सांगा की 22,000 विद्यार्थी सर्वांना घेणार नाही आहे, डिवाइड बाय 3 होणार आहे. तुम्हाला एक माहिती पाहिजे की स्किल टेस्ट जरी तुम्ही चांगली गेली तरी पण तुमचा कट ऑफ येणार नाही, असं पण होऊ शकते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे की जे ओपनचे विद्यार्थी आहे त्यांनी लक्षात ठेवायचं की आपण जर 170+ आहो तर सेफ झोन आहो. कशासाठी पोस्टसाठी 170 180. ओबीसी सुद्धा 160. ST समजून घ्या 150. ST समजून घ्या 135 पकडून घ्या. आणि हे जे NT जे पण आहे ना पूर्ण हे 130+ लक्षात ठेवा. म्हणजे जे पण सेफ झोन आहे पोस्टसाठी तुमचे आता 170 पोस्ट 170+ मध्ये 171 पण येते, 200 पण येते. त्यामुळे 10 वेळा विचारू नका की सर 200वाला येईल का. मी तुम्हाला 170 का सांगता की हे लिमिट राहू शकते. याचा अर्थ किती झालं 85 क्वेश्चन्स. 85 क्वेश्चन्स ऑब्व्हियसली एवढ्या पोस्टमध्ये मागू शकतात, त्याच्यापास राहीलच तेवढं कट ऑफ. तर असा एक कट ऑफ जो आहे ना हा फायनल पोस्ट कट ऑफ आहे. हा कट ऑफ कोणता फायनल पोस्ट कट ऑफ. तर ज्या व्यक्तीला पोस्ट पाहिजे असेल त्यांना या पण गोष्टी करायच्या आहे स्किल टेस्टच्या, प्लस स्कोर जास्त असेल तर. आणि ज्यांचा स्कोरच नसेल त्यांनी काय करायचं समजून घ्या. त्याचं एक एक्झाम्पल ओपनचा स्कोर 130 आहे, स्किल टेस्टला क्वालिफाय आहे, पण त्याला माहिती आहे की आपली लीड नाही आहे. तर ज्याची लीड नाही त्यांनी खरंच प्रिलिम्सचं कळा पुढच्या स्किल टेस्ट पण देऊन द्या, तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल. म्हणजे माझं तुम्हाला काय म्हणणं आहे की ज्यांची लीड नसेल, ज्या विद्यार्थ्यांची लीड नसेल त्या विद्यार्थ्यांनी स्किल टेस्ट तुम्हाला द्यायचीच आहे. काय प्रॉब्लेम आपण ते देणार, स्किल टेस्ट देणार आहे. पण स्किल टेस्ट दिल्यानंतर तुम्ही मला असं वाटते की लीड नसणाऱ्या व्यक्तींनी डायरेक्ट प्रिलिमचा अभ्यास चालू करा 2024च्या. आणि हा अनुभव घेऊन घ्या कामातील. कारण की हे एक थोडंसं निगेटिव्ह पॉईंट आहे, पण निगेटिव्ह पण खरं आहे काही गोष्टीप्रमाणे. म्हणजे कारण की रिझन काय आहे की लीड नसेल तर तुम्हाला प्रिलिम करायची गरज आहे. आणि लीड तुम्हाला काय म्हटलं तुम्हाला सेफ झोन पण सांगितलं मी. हा सेफ झोन जवळपास आहे. तुम्हाला खूप जण मात्र काहीतरी सांगत आहे 80 मार्क राहील, 90 मार्क राहील. ते कम्प्लिटली रॉंग आहे बॉस. बघा प्रिलिमचा कट ऑफ तुम्हाला वाटायचं प्रिलिमचा कट ऑफ 1 मार्क लागला, 2 मार्क लागला तर याच्याला असं नाही राहत. बघा मी डिपार्टमेंट पेचं कट ऑफचं मी बनवलं होतं, त्यात मी कमी सांगितलं कट ऑफ. रिझन काय की ते तुमच्यासारखं अभ्यास करत दिवस रात्र ते अभ्यास करत नाही बिचारे. करतात ते अभ्यास, तुमच्याहून भयंकर अभ्यास करतात पण 3-4 महिने वर्षभरातून. त्यामुळे मी त्यांना सांगितलं तुमचा कट ऑफ कमी लागेल पण तुमचा कट ऑफ बहुत जास्त लागायलाच पाहिजे, याच्याहून जास्त म्हणतो मी तर 170 180. पेपर कसा पण असो, तुम्हाला काय म्हटलं महाराष्ट्रामध्ये पूर्ण क्रीम असते, त्यामुळे हे जे क्रीम जे आहे ते क्रीम जास्त इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात ठेवा. त्यांना क्रीम जे पाहिजे आणि त्याचा स्कोर खरंच असतो. मुलांचे स्कोर आहे 200 220. म्हणजे मी जसं आता मला एक मॅसेज आले आहे त्यातून 100 विद्यार्थी जे स्कोर आहे ते 180+ आहेत. कास्ट कोणती पण आहे, मिक्स याचं. एक सर्व्हिसमध्ये स्कोरसुद्धा 160 जवळपास आहे. या कारणामुळे मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी नाही का जे सेफ झोन आहेत त्यांनी स्किल टेस्ट चांगल्या पद्धतीने करा. प्रिलिम पण करा पण थोडंसं वरवर चालते. पण ज्यांचे स्कोर इथे अटकून आहे ना त्या विद्यार्थ्यांनी नाही का एक माझं एक सजेशन आहे, त्यांनी खरंच पुढच्या वर्षी प्रिलिम करावी. कारण की इथून तुमची पोस्ट भेटणार नाही आहे. तुम्ही फक्त स्किल टेस्टला इलिजिबल आहात. तुम्ही 22,000मध्ये येणार आहात. तुम्ही 7,000मध्ये चान्सेस कमी आहे, हे लक्षात ठेवा. 7,000मध्ये यासाठी तुमचा लीड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवावं. बरेच सारे विद्यार्थी अजून पण कन्फ्यूजमध्ये आहे
की माझा स्कोर एवढा आहे तर मी स्किल टेस्ट करावी का, मला पोस्ट भेटणार आहे का. तर पोस्टसाठी तुम्हाला मी हा कट ऑफ सांगितला, हा कट ऑफ पोस्टसाठी राहील. पण ज्या व्यक्तीला स्किल टेस्ट द्यायची आहे त्यांच्यासाठी कमी कट ऑफ आहे. स्किल टेस्ट म्हणजे पोस्ट नाही, मी अजून सांगत आहे, स्किल टेस्ट म्हणजे पोस्ट नाही. म्हणून डोक्यात ठेवा, सर्वांनी डोक्यात क्लिअर ठेवून द्या की बॉस आपल्या नेक्स्ट इयरची, कारण कसं होतं माहिती आहे का, हेही भेटणार नाही प्रिलिम पण भेटणार, असं नको व्हायला. म्हणजे मेन काय आहे हे सांगायचे रिझन काय आहे की हेही भेटणार आहे तेही भेटणार नाही, असं नाही करायचं तुम्हाला. समजलं का. तर अशा पद्धतीने आपण जो कट ऑफ बघितला आहे सर्वात समजलं असेल. कट ऑफ आपण कोणत्या गोष्टीवर केलेला आहे. तर बघा, ज्यांना पण काही अगर इन्फॉर्मेशन पाहिजे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकदा. तुम्हाला या संदर्भातल्या लहान लहान गोष्टी अपडेट दिल्या जातील. फर्स्ट आन्सर की, सेकंड आन्सर की, कट ऑफ, रिझल्ट्स, पुढची जे प्लॅनिंग आहे, नेक्स्ट इयरचे जे पण टाइम टेबल्स आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. ठीक आहे. तशा पद्धतीने आपण कट ऑफ संदर्भातला एक व्हिडिओ बघितलेला आहे. सर्वांनी चांगल्या पद्धतीने लिहून घ्या सर्व सेफ स्कोर तुमचे जे पण असेल की आपल्या माइंडमध्ये ठेवा काय आहे तर. ठीक आहे. आपल्या कास्ट वाईजचे पण हे थांबवून ठेवा. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.